उत्पादन असो किंवा वस्तूंनी सेवा, जाहिरातींच्या लहरीतून माहिती पोचवा. माध्यमाची शक्ती ओळखून उद्योगाला यश द्या. नवीन छानशी जाहिरात रेडिओ टीव्ही वर, त्यासाठी तर उत्तम नाव बाळ एम जोगळेकर. रेडिओवर प्रायोजित कार्यक्रम सादर करण्यासाठी किंवा उत्पादन सेवेच्या उत्तम जाहिरात निर्मितीसाठी उत्तम नाव बाळ एम जोगळेकर जाहिरात निर्मिती संस्था. संपर्क अमेय जोगळेकर 99 20 11 49 17 99 20 11 49 17. माझ्या या सर्व बोलण्याचा मोरारजींवर परिणाम झाला आणि नंतर काही कालावधीतच मी वरळी मधल्या जागेत राहायला गेलो. ते आज तागायत मी तिथेच राहतोय. या फिल्मफेअर पुरस्कारासंबंधी एक महत्वाची आठवण म्हणजे फिल्मफेअरनं मोठेपणीच्या शशी कपूरला आपल्या कार्यक्रमात इंट्रोड्यूस केलं. त्याचंही चित्रण मीच केलं होतं. त्याआधी 10 वर्षांपूर्वी या शशी कपूरला आग, आवारा वगैरे चित्रपटात राज कपूरच्या लहानपणीची भूमिका साकारताना मी बघितलेलं होतं. आता त्याला एक येऊ घातलेला नायक म्हणजे अपकमिंग हिरो या स्वरूपात बघताना मला खूप गंमत वाटत होती. राज कपूरच्या आरके स्टुडिओत होळी वगैरे सणांच्या दिवशी मोठी गर्दी असे. होळीच्या दुसऱ्या दिवशी तर आरके स्टुडिओच्या आवारात प्रचंड गुलालाची उधळफेक चालू असायची. यात आघाडीवर असायचा अर्थातच राज कपूर. मी याही समारंभाचं चित्रण केलं आणि पुढे मागे ते कांतीभाईच्या पुढच्या पडेल चित्रपटात दाखवलं सुद्धा गेलं. सन 1954 बॉम्बे टॉकीज सारखी नावाजलेली चित्रसंस्था बादबान हा आपला शेवटचा चित्रपट निर्माण करून बंद पडली. तिकडे पुण्यातली प्रभात आणि वंग प्रांतातील न्यू थिएटर्स यांचीही यापेक्षा काही वेगळी अवस्था नव्हती. भारतीय प्रेक्षकांसमोर सातत्यानं उत्तमोत्तम चित्रपट सादर करणाऱ्या या तीनही चित्रसंस्था एका पाठोपाठ एक बंद व्हाव्यात याचं आम्हाला खूप दुःख होत होतं. 1954 सालातच बॉम्बे टॉकीजचे डिस्ट्रीब्युटर श्री केशवलाल मोदी यांच्या रमेश गुप्ता यांच्याबरोबर मीटिंग्ज सुरू होत्या. जाणते दिग्दर्शक शांतिकुमार दवे हे सुद्धा त्यांच्या बरोबर असत. रमेश गुप्तांची माझ्याशी खूप जवळची मैत्री होती. एक दिवशी रमेश गुप्तांनी मला खास बोलवून एक आनंदाची बातमी दिली. गुप्ताजी एक पौराणिक चित्रपट निर्माण करू बघत होते आणि त्याची संपूर्ण चित्रीकरणाची जबाबदारी ते माझ्यावर सोपवणार होते. मला विलक्षण आनंद झाला. मी ताबडतोब माझी पसंती गुप्ताजींच्या कानावर घातली. तसा नंदकिशोर चित्रपटामुळे पौराणिक चित्रपटांचा मला अनुभव होता आणि म्हणूनच ट्रिक्सीन्सची मला काही चिंताच नव्हती. चित्रपटाच्या कथेवर अजून विचार झालेला नव्हता. मात्र केशवलाल मोदींनी आधीच चांगली पौराणिक कथा माझ्यासमोर आणा, मी निश्चितच मदत करेन असं आश्वासन दिलेलं होतं. आणि शेवटी सत्यनारायणाच्या कथेवर चित्रपट निर्माण करण्याचं ठरलं. चित्रीकरणाला सुरुवात आउटडोअरनं झाली. त्यासाठी आम्ही शिर्डी इथे गेलो होतो. लहानपणापासून मला शिर्डीच्या श्री साईबाबांबद्दल कमालीचं औत्सुक्य. तरीही माझी शिर्डीची यात्रा अजून व्हायची होती. कामाच्या निमित्तानं शिर्डीला जायचं म्हटल्यावर मी खूप आनंदून गेलो. शिर्डीच्या मंदिरात मस्त दर्शन झालं. येताना आम्ही चित्रीकरण करतच आलो आणि मग मुंबईत परतल्यानंतर बरंच काम प्रकाश स्टुडिओत केलं. प्रकाश स्टुडिओत काम चालू असताना एके दिवशी अचानक शांतिकुमार माझ्यापाशी आले आणि मला म्हणाले, तू शूटिंग चांगलं करतोस, उत्तम लाइटिंग करतोस, कामात क्विक सुद्धा आहेस, पण आपल्या असिस्टंटवर काम टाकून तू थोड्याफार इतरांशी गप्पा सुद्धा मारल्या पाहिजे. माझा माझ्या कानांवर विश्वास बसेना. असिस्टंटवर काम टाकायचं आणि मी गप्पा छाटत बसायचं. पण शांतिकुमार यांचं निरीक्षण मात्र बरोबर होतं. शूटिंग सुरू झालं की मी कधी फालतू गप्पांमध्ये वेळ घालवत नसे. तसल्या प्रकारामुळे निर्मात्याचा बराच वेळ आणि पैसा खर्च होतो आणि ते मला पसंत नव्हतं. आणि आज शांतिकुमारांसारखा आपल्या कामावर श्रद्धा बाळगणारा मनुष्य मला असला सल्ला देतोय हे बघून मी चक्रावूनच गेलो. माझा गोंधळलेला चेहरा बघितल्यावर ते हसले आणि म्हणाले, हे बघ, मी तुला कधीही चुकीचा सल्ला देणं शक्य नाहीये. निर्मात्याला अडचण होईल अशी वर्तणूकही माझ्याकडून होणं शक्य नाही आणि तसल्या वर्तणुकीचा मी इतरांना सल्ला देणंही शक्य नाही. तरी सुद्धा मी तुला थोड्याफार गप्पा मारण्याचा सल्ला देऊ इच्छितो, कारण तुझ्या अशा वागणुकीतून, या घुम्या वागणुकीतून तू शिष्ट आहेस का काय असा तुझ्याविषयी गैरसमज पसरतोय.
एक लक्षात ठेव, चित्रपट हे टीमवर्क आहे आणि ते उत्तम होण्यासाठी प्रत्येकानं दुसऱ्याचा जास्तीत जास्त विश्वास संपादन करणं गरजेचं आहे. मी शांतिकुमारांच्या म्हणण्यावर शांतपणे विचार करायला लागलो. अहो, एका जाणत्या अनुभवी दिग्दर्शकाचे बोल होते ते. दुसऱ्याच दिवसापासून मी त्यांचा उपदेश आचरणात आणायचं ठरवलं. मध्येच कधीतरी वेळ काढून एका दोघा ज्युनियर आर्टिस्टशी गप्पा मारल्या. कॅमेरा कसा फेस करावा याचे काही मौलिक सल्ले त्यांना दिले. एक अनुभवी छायाचित्रकार खास आपल्याशी चर्चा करतोय, अहो याचा त्यांना झालेला आनंद अगदी स्पष्ट दिसत होता. त्या दिवशीच्या शूटिंग मध्ये ते जास्त समरसून काम करतायत हे मला कॅमेऱ्यातून स्पष्टपणे जाणवलं आणि मनोमन मी शांतिकुमारांना धन्यवादच दिले. प्रस्तुत चित्रपटात साधू वाण्याच्या बायकोचं काम रत्नमाला करत होत्या. त्यांच्या क्लोजअपच्या शूटिंगसाठी आम्ही लाइटिंग केलं. मनासारखं झाल्यावर मी कॅमेऱ्यातनं बघितलं तर रत्नमालाबाई इतक्या सुरेख दिसत होत्या की मला त्यांच्यावरून नजर काढवे ना. मोठ्या प्रयासानं मी माझा चेहरा हलवला आणि एका असिस्टंटला बोलवून कॅमेऱ्यातून मुद्दाम बघायला सांगितलं. तो सुद्धा अगदी मंत्रमुग्ध झाल्यासारखा रत्नमालाबाईंच्याकडे बघायला लागला. शांतिकुमारांनी हा सगळा प्रकार लांबून बघितला आणि तिथूनच आमचं काय चाललंय असा प्रश्न त्यांनी केला. मी त्यांना सगळी वस्तुस्थिती समजावून सांगितली. ते ऐकल्यावर त्यांनी हसत हसत मला प्रश्न केला, काय रे बाळ, मनामध्ये काही बद्दी तर नाही ना आली? मी हसत हसतच उत्तरलो, बद्दी येण्याचं काही कारणच नाही. अहो, त्या खरोखर खूप सुंदर दिसत आहेत. पण आता मला जरा उशीर झालाय. ही जर 10-12 वर्षांपूर्वी गोष्ट घडली असती ना तर राजा पंडितचा नंबर मी तिथे लागूच दिला नसता. आणि हे वाक्य मी मुद्दाम जोरात उच्चारलं आणि ते ऐकल्यावर स्वतः रत्नमालाबाई जोरात हसत सुटल्या आणि मग कसं बसं हसू आवरून घेत म्हणाल्या, खरंच असे छायाचित्रकार असतील ना तर सगळं शूटिंग कसं हसत खेळत छान पार पडेल. शांतिकुमारांच्या उपदेशाची मला प्रचिती आली ती अशी. त्यानंतर नेहमीच मी असं हसतं खेळतं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करायला लागलो आणि त्यामुळे आणखीन एक चांगली गोष्ट अशी झाली की ज्यांच्यासोबत अगदी थोडंच काम केलं त्यांच्याशी सुद्धा माझा स्नेह अजूनपर्यंत टिकून राहिलाय. रमेश गुप्ता हे सुद्धा भराभरा कामं करण्यात खूप पटाई. सत्यनारायणाच्या कथेवरला हा महापूजा नावाचा चित्रपट आम्ही 2.5 महिन्यात पूर्ण केला. सन 1954 मध्ये तो सर्वत्र प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला. महापूजाच्या आधी गुप्ताजींनी 2 चित्रपट निर्माण केले होते, परंतु काही कारणांमुळे ते प्रदर्शित झालेले नव्हते. त्यामुळे गुप्तांचा पडद्यावर झळकलेला पहिला चित्रपट म्हणजे महापूजा आणि त्याचं संपूर्ण चित्रण माझ्याकडून झालं याचा मला आज सुद्धा विशेष आनंद होतो. या महापूजा चित्रपटाचं थोडंसं काम आम्ही माउंट आबूच्या दिलवाडा टेम्पल इथे केलं होतं. तत्पूर्वी मुंबई सरकारमध्ये 2 महिने मी नोकरी करत असताना माउंट आबूची यात्रा आम्हाला घडली होती. या महापूजाच्या निमित्तानं दिलवाडा टेम्पलच्या त्या ऑफिसला वकालत हाऊस असं म्हणत होते. त्या सगळ्या ऑफिसर्सची माझी ओळख आणि मैत्री सुद्धा झाली. इतकी की नंतर वसंतरावांच्या आज और कल आणि एक कली मुस्काई या चित्रपटांचं काही चित्रीकरण माउंट आबूला करायचं ठरवल्यावर मीच तिकडे जाऊन जुन्या ओळखीचा आणि मैत्रीचा संदर्भ देऊन परवानगीचं वगैरे काम अगदी सहजगत्या करून आलो. महापूजाचं काम संपलं आणि लगेच मला फिल्म्स डिव्हिजन कडून बोलावणं आलं. फिल्म्स डिव्हिजनसाठी देसाई नामक एक निर्माते ताजमहालावर वृत्तपट निर्माण करणार होते. देसाईंनी आपल्याला बाळ जोगळेकरच छायाचित्रकरणासाठी हवेत असा आग्रह धरला होता. त्याप्रमाणे मला बोलवलं गेलं आणि तशी विनंतीही केली गेली. मी ती नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. अत्यंत आनंदानं मी माझी संमती दिली आणि काही दिवसातच आम्ही आग्र्याला जाऊन धडकलो. माझ्या पत्नीला सुद्धा ताजमहाल पाहायची उत्सुकता होती. मग मी, माझी पत्नी आणि लहानगा किशोर असे आम्ही 3 जण आग्र्याला पोहोचलो. पत्नीला शब्द दिल्याप्रमाणे आधी तिला ताजमहाल दाखवला आणि मग त्या वृत्तपटाच्या कामाला आम्ही सुरुवात केली. प्रस्तुत वृत्तपटाचं लेखनही या देसाई साहेबांनीच केलं होतं. त्यांनी अशी कल्पना केली होती की आजही शहाजहान आणि मुमताज महल आपल्या कबरीतून उठून बाहेर येऊन रात्रीच्या चांदण्यात त्या ताजमहालाच्या रम्य परिसरात हिंडत असतील, विहार करत असतील. अतिशय सुंदर अशी कल्पना होती ती. या वृत्तपटाच्या निमित्तानं मला ताजमहाल, त्याचं सुंदर कोरीव काम अगदी जवळून बघता सुद्धा आलं आणि त्या नक्षीदार शिल्पकलेनं मी अक्षरशः मोहित झालो.
त्याच काळात तिथे थोडं दुरुस्तीचं थोडं डागडुजीचं काम चालू होतं. वास्तविक त्या कामाचा व्याप फार मोठा नव्हता. किरकोळ दुरुस्ती आवश्यक होती. पण तितक्याशा कामाला सुद्धा तिथल्या कारागिरांना इतका वेळ लागत होता की ते बघून ताजमहालाच्या निर्मितीला 22 वर्ष लागल्याची जी हकीकत आहे तिच्यावर माझा पूर्ण विश्वास बसला. या वृत्तपटाच्या चित्रीकरणाचं काम जवळजवळ 40 दिवस चालू होतं. ज्या रात्री आम्ही तळघरात जाऊन बादशाह आणि बेगम यांच्या कबरींपाशी जाऊन चित्रीकरण करणार होतो ती नेमकी अमावास्येची रात्र होती. मनाला नाही म्हटलं तरी भीतीचा अंधुकसा स्पर्श झालाच की. एकतर आपल्याकडे पौर्णिमा अमावास्या या तिथींना एक वेगळंच महत्व आहे आणि वर देसाईंची कल्पना की आजही बादशाह आणि बेगम कबरीतून बाहेर पडून विहार करतात, आजूबाजूचा रम्य परिसर न्याहाळत बसतात. मनात धाकधूक होती की न जाणो आपलं तळघरातलं काम चालू असताना हे दोघे कबरीतून बाहेर आले तर त्यांच्या संगतीत आम्हाला तरी आजूबाजूचा परिसर रम्य वगैरे काही वाटला नसता. अर्थात आमच्या सुदैवानं तसला काही प्रकार घडला नाही आणि त्या तळघरातून बादशाह आणि बेगम तर नाहीच नाही पण मी आणि देसाई मात्र सुखरूप बाहेर आलो आणि आजूबाजूचा रम्य परिसर आम्ही त्यावेळेला बघून घेतला. आमचं हे ताजमहालाचं काम झालं तोच देसाईंकडे आणखीन एका वृत्तपटाची जबाबदारी सोपवण्यात आली. यावेळेस जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटीवर फिल्म बनवायची होती. पुन्हा एक वार त्यांनी छायाचित्रीकरणासाठी मलाच पाचारण केलं. ही फिल्म सुद्धा चांगली झाली. चित्रणाच्या निमित्तानं विद्यापीठात प्रवेश झाल्यानंतर त्यांच्या शिक्षण पद्धतीचा आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला तेव्हा त्यात कमालीचं नाविन्य असल्याचं मला आढळून आलं. एखादी भूतकालीन महत्वपूर्ण घटना निवडून तिच्या अनुषंगानंच बाकी सर्व विषय शिकवले जात तिथे. म्हणजे उदाहरणार्थ महात्मा गांधींनी अहमदाबाद ते दांडी असा पायी प्रवास करून मिठाचा सत्याग्रह केला ही घटना घेतली तर अहमदाबाद ते दांडी इथली सगळी भौगोलिक परिस्थिती, तिथे घडलेल्या ऐतिहासिक घटना हे सर्व भूगोल आणि इतिहास या विषयातून शिकवलं जाईल. इतकंच काय, गणितात सुद्धा तोच प्रवास डोळ्यांसमोर ठेवून त्यातलेच प्रश्न विचारले जात असत. स्वित्झर्लंडचा रहिवासी माटले हा एक वृत्तपट निर्माण करू इच्छित होता आणि त्यासाठी तो मुंबईत येऊन राहिला होता. या कामासाठी योग्य छायाचित्रकार कोण ठरेल याचा तो शोध घेत होता. दोघा चौघांकडून त्याला माझंच नाव ऐकायला मिळालं आणि साहजिकच ते काम माझ्यापर्यंत आलं. आमची दोघांची एका नियोजित ठिकाणी भेट झाली आणि पुढचे सगळे बेत आम्ही त्या दिवशीच ठरवले. पेपरवर्क उत्तम असलं ना म्हणजे चित्रणाचं काम किती लवकर उरकता येतं हे मी स्वतः अनुभवलेलं असल्यामुळे यथायोग्य पेपरवर्ककडे माझा कटाक्ष होता. अगदी बारीक सारीक गोष्टी सुद्धा आम्ही काळजीपूर्वक विचार करतो हे बघून माटलेला माझं विशेष कौतुक वाटलं. आमच्या त्याच बैठकीत आम्ही जाण्याचा दिवस निश्चित केला. माटले बरोबर आणखीन एक जण काश्मीरला येणार होता. त्या माणसाचं नाव आता मला आठवत नाही पण प्रस्तुत वृत्तपटासाठी संगीत नियोजनाचं काम तो करणार होता हे मला पक्क स्मरत आहे. मला माझ्या एका सहाय्यकाची गरज होती आणि या कामासाठी मला बाळ जयकर योग्य वाटला आणि अशा रीतीनं आमच्या 4 जणांची टीम जमली. फिल्म आणण्यासाठी मी कोडॅकमध्ये गेलो. तिथे कृष्णनची गाठ पडली. मला बघताच त्याच्या चेहऱ्यावर अगदी ओसंडून आनंद व्हायला लागला. मी एका स्विस निर्मात्याबरोबर काम करणार हे समजल्यावर तर कृष्णनला अत्यानंदच झाला. काश्मीर म्हणजे भारताचं नंदनवन. इतक्या निसर्गरम्य परिसराचं चित्रण करायचं म्हणजे ती फिल्म सुद्धा उत्कृष्ट गुणवत्तेची असली पाहिजे. त्या फिल्मचं डेव्हलपिंग उत्तम झालं पाहिजे तर त्या वृत्तपटाला शोभा येणार. कृष्णननं या सगळ्याचा अंदाज घेऊन मला उत्तमातली उत्तम फिल्म दिली आणि सोबत डेव्हलपिंगची सोल्युशन्स सुद्धा दिली. पहिल्याच दिवशी थोडंफार चित्रण करून त्याच दिवशी डेव्हलपिंग करून बघावं असा त्यांनी मला सल्ला सुद्धा दिला. काश्मीरचं वातावरण इथल्या वातावरणापेक्षा सर्वस्वी वेगळं. त्यामुळे पहिल्याच दिवशी डेव्हलप झालेली फिल्म बघितली की त्यावरून मला पुढचं चित्रण कसं करायचंय, काही तांत्रिक बदल करायचे झाल्यास तो कसा आणि किती करायचा याचा अंदाज येईल असं कृष्णननं मला सांगितलं. कृष्णनच्या या हुशारीचं मला खूप कौतुक वाटलं. कोडॅकमधून सगळी आवश्यक सामुग्री घेऊन मी, बाळ जयकर, माटले आणि तो संगीतकार असे 4 जण ठरलेल्या दिवशी श्रीनगरला पोहोचलो. श्रीनगरमध्ये एका हॉटेलात आम्ही स्थानापन्न झालो. दुसऱ्याच दिवसापासून या वृत्तपटाच्या मोहिमेवर निघायचं होतं. काश्मीर प्रांत म्हणजे बर्फाच्छादित डोंगरांचं साम्राज्यच जणू.
आमच्या या चित्रीकरणासाठी अनेक वेळा या डोंगरांवरनं चढणं उतरणं असले कार्यक्रम आम्हाला करावे लागणार होते. मी सहाय्यक म्हणून बाळ जयकरला घेतलं त्याचं कारण तो सहाय्यक छायाचित्रकार म्हणून उत्तम होताच, तसंच तो स्वतः एक चांगला मसाजिस्ट सुद्धा होता. या डोंगर दऱ्यातून भ्रमंती करून माझे पाय दुखले तर त्यानं रात्रीला मसाजिंगचं काम करायचं असं आम्ही मुंबईला ठरवलंच होतं. काश्मीरला गेल्यावर रोज रात्री आम्हाला आमचा हा निर्णय अंमलात आणावा लागत होता. वस्तुतः बाळ जयकर सुद्धा माझ्यासारखाच दमून जात असणार, पण या मसाजिंगच्या कामात त्यानं कधीही कुरकुर केली नाही आणि रात्री मला कितीही थकवा जाणवत असला तरी त्याच्या मसाजिंगची जादू अशी की दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा ताजा तवाना होऊन उठत असे और रात्रीचा थकवा कुठल्या कुठे गेलेला असे. स्विस प्रोड्युसर माटले यानं एक धाडसी बेत आखला होता, ज्याला ग्लेशियर म्हणजे हिमनदी असं म्हणतात. अशा हिमनदीतून जाऊन पाकिस्तान बॉर्डर पर्यंत पोहोचायचं आणि तिथलं शूटिंग घ्यायचं असं त्यांनी ठरवलं होतं. दुसऱ्याच दिवशी आमची चौकडी हॉटेल सोडून निघाली. जवळपास 50-60 मैलांचा प्रवास वाहनातून केला. पुढला 20 मैलांचा प्रवास घोड्यावरून करावा लागणार होता. आता आली का पंचायत, आपण त्याला दुसरा इलाजच नव्हता. बाकीच्या तिघांनी आपापले घोडे निवडले आणि माझ्यावरही ती पाळी आली. आपण जणू काही वर्षानुवर्ष हॉर्स रायडिंग करत आलो आहोत अशा आविर्भावात मी काळजीपूर्वक सगळ्या घोड्यांचं निरीक्षण केलं. त्यातला सगळ्यात उंच तगडा घोडा मी निवडला आणि त्याच्या पाठीवर मोठ्या दिमाखात चढून बसलो. चौघेही घोड्यावर व्यवस्थित आरूढ झालो आहोत याची खात्री झाल्यावर आम्ही निघालो. चिंचोळी वाट, तिच्या एका बाजूला उंच पर्वत आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी असा आमचा मार्ग मोठा रम्य होता. मी चांगला उंच घोडा निवडला होता खरा, पण ती माझी घोडचूक झाली होती. बाकीच्या तिघांपेक्षा मी अधिक उंचावरून तो चमत्कारिक प्रवास करत असल्यामुळे मला जास्त त्रास होत होता. माझ्या उजव्या बाजूनं पर्वतांचे प्रचंड सुळके मागे मागे सरकत होते, त्यामुळे मला उजव्या बाजूला बघता येत नव्हतं आणि डावीकडे बघावं तर नजर पोचणार नाही इतकी खोल दरी. ज्याला व्हर्टिगो म्हणतात ना, त्याचाच थोडाफार अनुभव मला त्या प्रवासात येत होता. मनात भीतीनं ठाण मांडलं होतं. घोडा त्याच्या नियोजित मार्गावरून जरा उजवीकडे सरकला तर माझा कपाळमोक्ष ठरलेला आणि डावीकडे सरकला तर त्याच्या सकट कायमचा मोक्ष. साधारण 1.5-2 तासांचा तो जीवघेणा प्रवास आटपल्यावर आम्ही हिमनदीच्या तळाशी आलो. तिथे एक लाकडाच्या फाळ्यांचा जरासा मोडकळीला आलेला डाक बंगला होता. तिथे आमची राहायची व्यवस्था झालेली होती. आम्ही चौघांनी डाक बंगल्याचा आसरा घेतला. मला विलक्षण थकवा आला होता. बाळ जयकरची माझ्यापेक्षा वेगळी स्थिती नसावी, मात्र बाकीचे हे दोघे दिवसभरात काही घडलेच नाही अशा थाटात वावरत होते. तिथून 8-10 मैलांवर असलेल्या एका मिलिटरी कॅम्पमध्ये हे नंतर गेले. मी आणि बाळ जयकर दोघच डाक बंगल्यात राहिलो. दिवसभर अंगाला थंडी बोचली होतीच, आता रात्र पडल्यावरती दुप्पट जोमानं आमच्या अंगावर झेपावत होती. मी फायर प्लेस जवळ बसून अंगात स्वेटर, सॉक्स, कानटोपी, मफलर जे काही सापडेल ते घालून थंडी दूर करण्याचा निष्फळ प्रयत्न करत होतो. त्या दिवशी जे काही चित्रण झालं होतं त्याच्या डेव्हलपिंगच्या कामाला बाळ जयकर लागला. रात्री 9:30च्या सुमाराला बाळ जयकर अचानक धावत आला आणि मला कमालीची धक्कादायक बातमी त्याने ऐकवली. तो म्हणाला, बाळासाहेब अहो, दिवसभरात आपण जे काही चित्रण केलंय त्यातलं काहीही आपल्या फिल्मवर उमटलेलंच नाहीये. या वाक्यानं मला जिथून घाम फुटणं शक्य आहे तिथून घाम फुटायला लागला. घर्मबिंदूंनी मला अक्षरशः न्हावून काढलं. फिल्मवर प्रिंट झालेल्या गोष्टींची क्वालिटी कमी जास्त असती तर तो दोष सहज दूर करता येण्यासारखा होता, पण काहीही उमटलंच नाहीये म्हटल्यावर काय करायचं. अक्षरशः धावत मी त्याच्यासह गेलो आणि डेव्हलप झालेली ती फिल्म बघायला लागलो. तिच्यावर काहीच उमटलेलंच दिसत नव्हतं. आपली काळीभोर मुद्रा घेऊन ती फिल्म माझ्याकडे पहा दात विचकून हसत असल्यासारखं मला वाटायला लागलं. काय करावं काही सुचेना आणि सहज म्हणून त्यानं काय प्रोसिजर वापरली असा मी जयकरला प्रश्न केला. याचं त्यानं सविस्तर उत्तर दिलं तेव्हा झाल्या प्रकाराचा उलगडा झाला. डेव्हलपरची सोल्युशन्स 2 प्रकारची असतात. त्यानं इलॉन नावाचं केमिकल मिसळलेलंच नव्हतं, त्यामुळे अर्थात फिल्मवर काही दिसतच नव्हतं. दिवसभराचा तो थरारक हाडं खिळखिळी करणारा प्रवास आणि संगतीला बोचणारी थंडी
ह्यात त्याच्या हातून अशी लहानशी चूक होणं हे फारसं अनपेक्षित नव्हतं. आम्ही पुन्हा डेव्हलपिंग केलं आणि मग फिल्म बघितली आणि काय आश्चर्य. अहो, इतकं सुरेख चित्रण झालेलं दिसत होतं की त्यामुळे चित्रणाच्या कामात कुठलाही तांत्रिक बदल करण्याची आवश्यकताच नव्हती. हा मधला तासाभराचा वेळ काहीसा धाकधुकीचा गेल्यामुळे थंडीचा विसर पडला होता. पण आता सगळी काळजी मिटता गारव्यानं आपल्या अनंत हस्तांनी मला कुरवाळायला सुरुवात केली. रात्री 12 वाजेपर्यंत मी आणि जयकर कुडकुडत कुडकुडत या दोघांची वाट बघत बसलो. 12 वाजता दोघ जण आले आणि माटलेनं एक सुंदर कल्पना आमच्या समोर मांडली. ही कल्पना म्हणजे मध्यरात्री 2 वाजता या बंगल्यातून बाहेर पडायचं आणि कामाला सुरुवात करायची. अहो, इकडे शरीर दिवसभराच्या श्रमानं थकलेलं आणि फायरप्लेस शेजारी प्रचंड कपड्यात लपेटूनही थंडी न काढलेलं. अशा अवस्थेत रात्री 2 वाजता बाहेर पडायचं. माटले स्वित्झर्लंडचा रहिवासी असल्यामुळे त्याला काश्मीरच्या थंडीची कसली फिकीरच वाटत नव्हती. मला मुंबईच्या गरम वातावरणाची सवय, त्यामुळे थंडीत मी हैराण झालो होतो. त्याची 2 वाजता निघायची संकल्पना ऐकून मी नखशिखांत हादरलो आणि त्याचं पर्यवसान माझ्या हसण्यात झालं. मी जोर जोरात हसायला लागलो. बाळ जयकर बिचारा या प्रकारानं भांबावून गेला. माटलीनं 2-1 मिनिटं माझं हसणं कुतूहलानं ऐकून घेतलं आणि त्याचं माझ्यातलं स्वारस्य संपल्यावर, याला माउंट मॅडनेस असं म्हणतात. डोंगर चढण्या उतरण्याची सवय नसलेल्यांना असे हसण्याचे झटके येऊ शकतात हो, असं तो म्हणाला आणि स्वारी शांतपणे दुसऱ्या खोलीत निघून गेली. कालांतरानं माझं हसणं थांबलं तेव्हा कुठे जयकरच्या जीवात जीव आला. अर्थात या वेळाच्या झटक्याचा आम्हाला फायदा असा झाला की माटलेनं मध्यरात्री 2च्या अंधारात बाहेर पडण्याचा मनसुबा रद्द केला आणि त्यामुळे आमची झोप तरी होऊ शकली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही हिमनदीतून पुढे जायला सुरुवात केली. मनात आता दुसरी भीती थैमान घालायला लागली होती. आजूबाजूच्या डोंगरांच्या शिखरांवर असंख्य बर्फांचे खडक हिमनगांसारखे दिसत होते. जसजसा वेळ जायला लागला तसा उन्हाचा कडाका वाढला. त्याचबरोबर आम्हाला ही भीती वाटायला लागली की या उन्हानं यातले काही खडक वितळले तर तसेच ते डोंगरावरून घसरत खाली येतील आणि आमच्या अंगावर आदळतील आणि पुढचा विचार करायला मन धजावतच नव्हतं. पण आमच्या सुदैवानं असा कुठला प्रकार घडला नाही आणि त्या हिमनदीतून आमचा प्रवास सुखरूपपणे झाला. वाटेत एक बऱ्यापैकी शहर लागलं आणि तेव्हा तिथेच कुठेतरी जेवणाची सोय करायची असं ठरलं. तसं एक चांगलं हॉटेल दिसलं आणि आम्ही तिथल्या जेवणाचा मनमुराद आनंद लुटला. आम्ही कोणीतरी बाहेर गावचे लोक आहोत हे सगळ्यांनी पक्तक्षणी ओळखलं. शिवाय सोबत गोरापान माटले, त्याचा तो त्याच्या इतकाच गोरा संगीतकार, आमच्या जवळचा कॅमेरा, हे सगळं बघून तिथल्या गावकऱ्यांनी अतिशय उत्सुकतेनं आमची चौकशी सुरू केली आणि आमचा चित्रपट व्यवसायाशी संबंध हे समजल्यावर त्यांच्या कुतूहलात भरच पडली. आम्हाला अजून पुढे जायचं होतं. पुढच्या रस्त्याची जरा चौकशी करताच तिथल्या मंडळींनी आम्हाला उत्साहानं अजून एका मोठ्या संकटाची जाणीव करून दिली आणि ती म्हणजे पांढऱ्या अस्वलांची. काश्मीरच्या खोऱ्यात हिंडणारी ही केसाळ पांढरी अस्वलं म्हणजे कर्दन काळच. त्यांच्या संबंधीची वर्णनं ऐकताना आमच्या अंगावर भीतीनं काटा उभा राहिला. आता पुढे जायचं म्हणजे जवळ काहीतरी धारदार शस्त्र असणं आवश्यक होतं. योगायोगानं मला जवळच्या एका दुकानात गुप्ती बघायला मिळाली आणि ताबडतोब मी ती विकतच घेतली. हातात गुप्ती आल्यावर माझा आत्मविश्वास वाढला. आता आपण वाटेल त्या संकटाचा सामना करू शकू असा विचार माझ्या मनात यायला लागला. पुढच्या मार्गावर प्राणवायूचं प्रमाण कमी झालं आणि आमची प्रचंड दमछाक व्हायला लागली. पण अशी अनेक संकट साथीला घेऊन आम्ही आमची मार्गक्रमणा चालू ठेवली आणि छायाचित्रणाचं काम सुद्धा यथायोग्य करत राहिलो. केशराच्या शेताचंही चित्रण व्यवस्थितपणे पार पडलं. इतक्या सगळ्या धामधुमीत मी माझ्या पत्नीसाठी साडी घ्यायला विसरलो नाही हे मात्र विशेष. नाही तर घरी परतल्यावर अजून एक संकट दत्त म्हणून समोर उभं राहिलं असतं. अखेरीस अडेन काश्मीरचं सगळं चित्रण पूर्ण झालं. आम्ही परतीच्या वाटेला लागलो. परतताना आमची बस पठाणकोटच्या स्टँडला लागली. तिथून आम्ही गाडीनं मुंबईला परतणार होतो. बस स्टँडला लागली तरी सहप्रवासी बसूनच राहिलेले. इतक्या 2 पोलीस अधिकारी बसमध्ये चढले. प्रत्येकाच्या सामानाची कसून तपासणी करायला लागले. हा त्यांचा नेहमीचा रिवाज होता आणि सगळी तपासणी पूर्ण झाल्याखेरीज कुणालाही बसमधून उतरण्याची परवानगी नव्हती. त्यांची तपासणी चालू असताना माझी गुप्ती त्यांना सापडली. ही गुप्ती कोणाची आहे असं त्यांनी विचारता मोठ्या अभिमानानं माझी असं मी सांगितलं.
आणि अलगदरित्या त्या अधिकाऱ्याच्या हातातच सापडलो. त्यावेळी पंजाब प्रांतात परवान्याशिवाय कोणतंही शस्त्र म्हणजे साधी गुप्ती सुद्धा बाळगणं हा दखलपात्र गुन्हा होता. मग आम्ही चौघही त्या गुप्तीचं कारण सांगायला लागलो. कर्मधर्म संयोगानं तो अधिकारी माणूस म्हणून चांगला होता. तो म्हणाला, साहेब, आर्म विदाउट लायसन ही खरोखर इथे गंभीर स्वरूपाची घटना आहे, गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जातो हा. त्यामुळे मला तुम्हाला अटक करावी लागेल, पण माझ्यावर विश्वास ठेवा. उद्या मी तुम्हाला इथल्या न्यायालयात नेईन, तिथं तुम्ही तुमची बाजू मांडा, ती ताबडतोब मान्य सुद्धा होईल आणि मामूली दंड भरा तुमची मुक्तता होईल. त्याच्या बोलण्यातला मुद्दा आम्हाला दिसत होता, मात्र त्या फिल्मचं राहिलेलं काम सुद्धा लवकर पूर्ण होणं आवश्यक होतं. म्हणून मग माटले आणि तो संगीतकार ते पुढे निघून गेले. मी जयकरलाही त्याच्याबरोबर जायला सांगत होतो, पण जयकर स्वभावानं इतका चांगला की मला एकट्याला सोडून जायची कल्पना जयकरला सहन होईना. थोड्याच वेळात मी, बाळ जयकर आणि तो पोलीस अधिकारी जवळच्या पोलीस चौकीत दाखल झालो. मगाशी म्हटल्याप्रमाणे हा अधिकारी खरोखर अतिशय चांगल्या स्वभावाचा होता. त्यानं मला लॉकअप मध्ये न टाकता तिथे एका खुर्चीवर बसायला दिलं आणि मग आमच्या तिघात गप्पा रंगल्या. चित्रपट सृष्टीबद्दल प्रत्येकालाच आकर्षण असतं ना. हा अधिकारी सुद्धा त्याला अपवाद नव्हता. त्यानं सगळ्या बारीक सारीक गोष्टींची चौकशी करायला सुरुवात केली आणि मी आणि बाळ जयकर त्याचं कुतूहल भागवण्याच्या कामी लागलो. तास 2 तास हास्य विनोदात कसे गेले कळलं नाही आणि अचानक एक अरिष्ट कोसळलं. रात्री 11च्या सुमाराला, म्हणजे आमच्या गप्पा टप्पांना चांगला ऊत आलेला असताना त्या चौकीचा इन्स्पेक्टर तिथे आला. त्याच्या आगमनाची वर्दी त्याच्या अंगाला येणाऱ्या दारूच्या प्रचंड भपक्यानं आधीच आम्हाला दिली. महाराज अगदी तर्र होऊन आले होते. आल्या आल्या त्यानं सब इन्स्पेक्टरला दमात घेऊन मी कोण आहे याची चौकशी केली आणि मी एक आरोपी आहे हे समजताच मला बाहेर कसं बसू दिलं म्हणून त्यानं आरडाओरडा सुरू केला आणि ताबडतोब मला लॉकअप मध्ये टाकण्याचा आदेशच दिला. तो सब इन्स्पेक्टर बिचारा आपल्या परीनं त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण साहेब कोणाचं काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नव्हते. आपल्या बॉस समोर त्या सब इन्स्पेक्टरचा नाईलाज झाला आणि माझी रवानगी लॉकअप मध्ये झाली. मी एकदाचा त्या लॉकअप मध्ये कैद झालेला बघितल्यावर त्या इन्स्पेक्टरचा आत्मा शांत झाला आणि लगेचच आपली झोप पूर्ण करण्याच्या हेतूनं त्यानं आपला मोरा घराकडे वळवला. त्या पोलीस लॉकअप मध्ये 5-25 गुन्हे केलेले दोघे चौघे अट्टल गुन्हेगार होते आणि त्यांच्यातच हा छायाचित्रकार बाळ जोगळेकर जाऊन बसला. काही वेळातच त्या चौकीत एक गृहस्थ आला आणि आपली तक्रार त्या इन्स्पेक्टर समोर मांडायला लागला. मला त्यांचं बोलणं अगदी व्यवस्थित ऐकायला येत होतं. तो गृहस्थ जवळच्या एका चित्रपटगृहाचा व्यवस्थापक होता. त्या दिवशी त्याच्या चित्रपटगृहात दंगल उसळली होती. खुर्च्यांची मोडतोड, सामानाची नासधूस वगैरे झाली होती आणि त्याची तक्रार त्याला करायची होती. त्या दोघांची चर्चा सुरू झाली आणि सहजच त्यांचा विषय माझ्याकडे वळला आणि मग त्या व्यवस्थापकाला त्या सब इन्स्पेक्टरच्या तोंडून माझी हकीकत ऐकायला मिळाली. ती हकीकत ऐकता तो व्यवस्थापक माझ्या जवळ आला. मी कोणकोणत्या चित्रपटांसाठी काम केलंय वगैरे विचारायला लागला. मी ज्या चित्रपटांसाठी तोवर काम केलं होतं त्यात नंदकिशोर हाच त्यातल्या त्यात जास्त लोकप्रिय चित्रपट ठरला होता आणि हिंदी चित्रपट असल्यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यात तो प्रदर्शितही झाला होता. मी नंदकिशोरचंच नाव प्रामुख्यानं घेतलं. सगळं ऐकून तो निघून गेला आणि अर्ध्या तासाच्या आत परत सुद्धा आला. पण यावेळेला तो रिकाम्या हाताने आलेला नव्हता. त्यानं आपल्या ऑफिसात जाऊन नंदकिशोरचं बुकलेट पाहिलं होतं आणि माझं नाव त्यात दिसल्यावर तो माझ्यासाठी जामीन राहायला आला होता. उत्पादन असो किंवा वस्तूंनी सेवा, जाहिरातींच्या लहरीतून माहिती पोचवा. माध्यमाची शक्ती ओळखून उद्योगाला यश द्या. नवीन छानशी जाहिरात रेडिओ टीव्हीवर, त्यासाठी तर उत्तम नाव बाळ एम जोगळेकर. रेडिओवर प्रायोजित कार्यक्रम सादर करण्यासाठी किंवा उत्पादन सेवेच्या उत्तम जाहिरात निर्मितीसाठी उत्तम नाव बाळ एम जोगळेकर जाहिरात निर्मिती संस्था. संपर्क अमेय जोगळेकर 99 20 11 49 17 99 20 11 49 17.